कृषी व पशुसंवर्धन योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. सभापती वैकुंठ शेठ पाटील. रायगड जिल्ह्यामध्ये कृषी व पशुसंवर्धन या विभागाच्या योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा याकरता रायगड जिल्हा कृषी पशुसंवर्धन वैकुंठ शेठ पाटील यांच्या सातत्याने पाठपुरावा असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंद्याला या योजनेचा फायदा कसा मिळेल याकरता त्यांनी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. वारंवार शेतकऱ्यांच्या मीटिंग घेऊन त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना योग्य या योजनेमध्ये कसं बसवता येईल याकरता प्रयत्न चालू आहेत. मागील काही वर्षापासून या खात्यामध्ये काय उलाढाल होते आहे याची कल्पना सुद्धा शेतकऱ्यांना माहीत नव्हती, परंतु सभापती वैकुंठ पाटील यांची या पाठपुरावा करून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून ज्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व मिळाल्या पाहिजेत. तसेच पशुसंवर्धन खात्याकडून शेतीला जोडधंदा म्हणून काही योजना आहेत त्याचा लाभ व्हायला पाहिजे याकरता संपूर्ण रायगड जिल्हाभर सभापती वैकुंठ शेठ पाटील यांची दौरे चालू आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांनी याची माहिती दिली जात आहे असे बोलताना सभापती वैकुंठ शेठ पाटील यांनी सांगितले आहे. सभापती महोदय, आपण आज रायगड जिल्ह्याचे सभापती आहात कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचे. एवढे वर्ष हे खातं लोकांना शेतकऱ्यांना काही माहितीच नव्हतं की त्याच्यातून काय मिळतंय काय नाही, परंतु आपण आल्यापासून आज तुम्ही 3 महिने कदाचित मला साठी जास्त झाले असतील, परंतु लोकांपर्यंत पोहोचत आहे, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. ज्या ज्या काही सरकारी योजना आहेत त्या लोकांना माहिती देत आहे. काय नेमकं सांगा? खरं म्हटलं तर कृषी खात्याच्या माध्यमातून आणि पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून अनेक योजना ह्या राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या गोरगरीब जनतेसाठी, शेतकरी वर्गासाठी मिळत असतात. परंतु दुर्दैवाने अधिकार वर्गाने गेल्या अनेक वर्षापासून काही ठराविक फॉर्म्युला ठेवला आहे. त्याच्यामुळे ठराविक ठरलेले शेतकरी, ठराविक ठरलेले स्कीम लाभार्थी अशामुळे या ठिकाणी जो शेतकऱ्यांना लाभ आहे तो शेवटच्या थरापर्यंत मिळत नव्हता. त्याच्यामुळे मी असा या ठिकाणी ठरवलं की हा लाभ जो आहे हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. कारण आपण बघितलं तर रायगड जिल्हा हा भाताचं कोठार आहे आणि शेतकरी वर्गसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपली मेहनत करून, कष्ट करून त्या ठिकाणी आपलं पीक पिकवत असतं आणि आपल्याला अन्ननिर्मिती करून देत असतं. आपण बघितलं तर कृषी क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. आपण बघतो की इंधनाची टंचाई कशी झाली आणि त्याच्यामुळे आपण इंधनामध्ये आत्मनिर्भर नसल्या कारणाने आपल्याला कुठल्या प्रसंगांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. खरं म्हटलं तर कृषी खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 7व्या नंबरची मदत ही रायगड जिल्ह्याला मिळते. म्हणजे सर्व महाराष्ट्रामध्ये 7व्या नंबरची मदत ही रायगड जिल्ह्याला मिळते. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी अधिकारी वर्गाने केलेल्या हलगर्जीपणामुळे ती मदत सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही अशी ही खंत माझ्याकडे मी वारंवार पाहतो आहे. आणि त्याच्यामुळे कृषी खातं काही करत नाही आणि कृषी खात्याच्या माध्यमातून कामं होत नाही. हा जो काही लोकांच्या मनातला जो काय भ्रम होता तो भ्रम या ठिकाणी नाहीसा करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे. निश्चितपणे शेततळी असतील, नवीन स्कीम्स असतील, नवीन अवजारं असतील, या सर्व गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोचवणं हा माझा मानस या ठिकाणी आहे. पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून आपल्याला सांगावं असं वाटतं की देशाचे कर्तव्याध्यक्ष पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याला गेले अनेक वर्षापासून 300 ते 350 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्रासाठी हा राखीव ठेवला जात होता. परंतु या वेळेला निश्चितपणे तो निधी 4,500 कोटी रुपयापर्यंत या ठिकाणी झालेला आहे आणि मला खूप अभिमान वाटते की निश्चितपणे याच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यापक स्वरूपात व्हायला पाहिजे. आपण बघितलं तर अटल सेतूच्या माध्यमातून आपण मुंबईच्या जवळ आलेलो आहे. मुंबईच्या जवळ आले असल्याकडे आपण जर मार्केटिंग यंत्रणा या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवली तर निश्चितपणे याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होऊ शकतो. ज्याप्रमाणे आपल्या रासायनिक केमिकल्सनी भरलेली जी काय खतं आहेत ती खतं मिळण्यापेक्षा जर सेंद्रिय खतांचा वापर करून आपण चांगलं हायजीन फूड या ठिकाणी शेतकऱ्यांनी बनवलं तर त्याचं मार्केटिंगसुद्धा जास्त मिळते. तुम्ही बघताय की सेंद्रिय खतांच्या माध्यमातून जर पुढाकार घेऊन भाज्या पिकवल्या गेल्या, फळं पिकवली गेली तर त्यांना निश्चितपणे भाव चांगला मिळतो. आणि दुग्ध व्यवसायाबाबतीत बोलायला झालं
तर गीर गाईच्या दुधाला सुद्धा 500 रुपयाचा रेट पनवेल किंवा अन्य मार्केटमध्ये सुद्धा या ठिकाणी मिळते. त्या ठिकाणी तुपाला सुद्धा 3,500 रुपये किलोने तूप या ठिकाणी विकलं जातं. मग आपण बेरोजगारी जर आपण बघितलं तर मग रोजगार निर्मितीची आवश्यकता ही आता आलेली आहे. तरुणांना सुद्धा आता शेती व्यवसाय, दुग्ध व्यवसाय अशाकडे वळण्याची आवश्यकता आहे. कारण आपण बघितलं तर नोकरी किंवा याच्यातनं खूप काय लोकांना फायदा होऊ शकत नाही, पण व्यावसायिक होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकरी हा व्यावसायिकरित्या पुढे यायला पाहिजे, दुग्ध व्यवसायात पुढे यायला पाहिजे, शेती व्यवसायामध्ये पुढे यायला पाहिजे असा माझा मानस आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे.